सोलापूरमध्ये भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 1.5 लाख क्युसेक विसर्ग सुरू आहे। ग्रामीण भागांना जोडणारे अनेक पूल सध्या पाण्याखाली आहेत। शहरातील 445 नागरिक आणि ग्रामीण भागातील 11 कुटुंबांचं स्थलांतर केलं गेलंय। अक्कलकोट तालुक्यातील भीमा नदीवरील कोरसगाव तसंच आळगे खानापूर, कल्लक करजाळ त्याचबरोबर हिळी बंधाऱ्यावरून सुद्धा पाणी वाहतंय आणि त्यामुळे बंधारा बंद आहे। अक्कलकोट दक्षिण सोलापूर तालुक्यातील नदीकाठच्या शेतामध्ये पाणी शिरलंय। शेतीचं मोठं नुकसान या पाण्याने केलेलं आहे। त्यामुळे आता भीमा नदीकाठी असणाऱ्या सगळ्याच गावकऱ्यांनी सावध राहावं असा इशारा दिला गेलेला आहे। उजने आणि वीर धरणातून सोडण्यात आलेलं 1,35,000 क्युसेकचं जे पाणी आहे त्याचं भीमा नदी पात्रात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर कालपासून पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। काल जवळपास 135 कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं होतं, परंतु काल रात्री पाणी वाढल्यामुळे जवळपास 450 कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलं आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर श्रावण महिना आहे। श्रावण महिन्यामध्ये हा शेवटचा आठवडा असल्यामुळे पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक येत असतात। सर्व घाटांना सुद्धा पाणी लागलेले आहे आणि सर्व घाटांवर प्रशासनाच्या वतीने बॅरिगेटिंग करून ते सर्व घाट बंद करण्यात आलेले आहेत। गोपाळपूर पासला पूल असेल हा सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे। चंद्रभागेमधले जो जुना ब्रिटिशकालीन पूल आहे तो सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे। आपण एकंदरीत पाहिलं तर आता पूरजन्य परिस्थिती आहे। प्रत्येक भाविकाला नदी पात्रामध्ये उतरू नये याचं सुद्धा आवाहन करण्यात येत आहे। प्रशासनाच्या वतीने प्रत्येक घाटावर बॅरिगेटिंग करून सर्व घाट बंद करण्यात आलेले आहे। आपण पाहिलं तर चंद्रभागेमध्ये मी आता सध्या पात्रात आहे। चंद्रभागा नदी पात्रामधील सर्व मंदिरे सुद्धा हे पाण्याखाली गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहिलं तर आज संध्याकाळपर्यंत ह्या पाण्याला ओसरायला सध्या सुरुवात होईल आणि योग्य ती खबरदारी म्हणून प्रशासनाच्या वतीने चंद्रभागेच्या पात्रामध्ये एक बोट सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे। त्या माध्यमातून भाविकांना आवाहन करण्यात येत आहे की नदी पात्रामध्ये कोणीही उतरू नये, स्नानासाठी कोणीही उतरू नये यासाठी आता पंढरपूर प्रशासन सुद्धा आता सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। पंढरपूरमध्ये जन्य परिस्थितीमुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन JD सह माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।